लोकनेते डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील पद्मभूषण उपाधीने सन्मानित प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरा स्पर्धा मार्गदर्शन केंद्राच्या मार्फत आज आपण सिविक्सचं पुढचं लेक्चर बघतोय. मूलभूत अधिकार भाग 3. याच्या आधी जे आपण लेक्चर बघितलेले ते सगळे मी यूट्यूबला अपलोड केलेले आहेत. पर्टिक्युलर लक्षात घ्या, यूट्यूबला अपलोड करण्याचा असा काही पर्पज नाहीये, पण एक प्लॅटफॉर्म पाहिजे की ज्याच्या मार्फत मला तुम्हाला लिंक सेंड करता येईल आणि तुम्हाला ते लेक्चर व्यवस्थित ऐकलं येईल. मी ॲक्च्युली आपल्या टेलिग्राम चॅनलला लेक्चर अपलोड करत होतो, पण त्याचा प्रॉब्लेम असा येतो पर्टिक्युलरली की बरेच जणांचं म्हणतात की ते प्ले होत नाही का त्याच्यातनं आवाज व्यवस्थित येत नाही. मग असा कुठला दुसरा प्लॅटफॉर्म नाही की ज्याच्यावरती आपण लेक्चर ते अपलोड करू आणि ते तुम्हाला मिळतील. त्यामुळे ते यूट्यूबच्या चॅनलला अपलोड केलेले. बाकी त्याच्यामागे कोणताही कमर्शियल हेतू नाही आहे, हे या ठिकाणी लक्षात घ्या. जर तुम्हाला या संदर्भात काही शंका असेल तर तुम्ही मला 9359825676 या क्रमांकावर संपर्क साधू शकता. त्याचबरोबर आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे PRES MPSC 2 यालाही तुम्ही जॉईन होऊ शकता, ज्या ठिकाणी तुम्हाला स्पर्धा परीक्षांच्या विषयी किंवा करंट अफेअर्सच्या विषयी विविध माहिती मिळत असेल. तिथं त्या ठिकाणी मी प्रश्न टाकत नाही ॲक्च्युली, कारण मी आता करंट अफेअर्सची एक वेगळी सिरीज आपण लॉन्च केलेली आहे बाळासाहेब द रिअल हिरो या नावानं, आणि त्यामुळे आपण त्या ठिकाणी ते करंट अफेअर्सचे क्वेश्चन्स कव्हर करणार आहे. वर्षभर साधारणतः आपलं एक टार्गेट आहे की एक 2-3 हजार क्वेश्चन जे आहेत ते आपण कव्हर करण्याचा त्यामार्फत प्रयत्न करूया की जे परीक्षेभिमुख असतील आणि परीक्षेचे रिलेव्हंट असतील. त्याचबरोबर काही पुढच्या महिन्यामध्ये कदाचित मी थीम्सवरही घेईन की पुरस्कार असतील, दिवस असतील, याविषयी मी बोललेलो आहे. तर आजच्या लेक्चरला आपण सुरुवात करूया. आजचं लेक्चर आहे ते लेक्चर क्रमांक 9 आहे आणि नागरिकशास्त्राचं लेक्चर आहे. त्याचं जे मूळ टायटल आहे ते मूलभूत अधिकार भाग 3. याच्या आधी 2 भाग झाले. एक भाग 1 त्याच्यामध्ये आपण इंट्रोडक्शन बघितलं, भाग 2 मध्ये आपण समानतेचा अधिकार बघितला आणि आज भाग 3 मध्ये आपण स्वातंत्र्याचा अधिकार बघतोय, जो कलम 19 ते 22 मध्ये आहे. हे लेक्चर जे तुम्हाला ते प्रवरा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र लोणी खुर्द मध्ये प्रवरा नगरला या ठिकाणी आहे. या ठिकाणी आपण विद्यार्थ्यांना अभ्यासिकेची सुविधा उपलब्ध करून देतो. त्याचप्रमाणे ग्रंथालयाची सुविधा आहे, आपल्या स्पर्धा परीक्षेचं सेपरेट ग्रंथालय. त्याचप्रमाणे लेक्चरच्या माध्यमातून मार्गदर्शन प्रोव्हाइड करतो. त्याचप्रमाणे पोलीस भरती किंवा इतर काही परीक्षा की ज्यांना शारीरिक प्रशिक्षणाची गरज असते, फिजिकल एक्झामिनेशन्स असतात त्या ठिकाणी, तर ते शारीरिक प्रशिक्षण सुद्धा आपण एक तज्ज्ञ व्यक्तींच्याकडून उपलब्ध करून देऊ शकतो. म्हणजे PSIची परीक्षा असतील किंवा तुमची पोलीस भरती असेल किंवा आर्मी किंवा मिलिटरी भरती असेल, त्या ठिकाणी आपल्या पद्मश्री विखे पाटील जे महाविद्यालय आहे लोणीमध्ये, या ठिकाणी मोठं कॅम्पस आहे, त्याचं ग्राउंड आहे. ते ग्राउंड अतिशय आयडियल ग्राउंड आहे या प्रिपरेशन्स करण्यासाठी, फिजिकलसाठी सुद्धा. आणि आपली अभ्यासिका सुद्धा खूप मोठी आहे, साधारणतः 70 एक कॅपॅसिटीची आपली अभ्यासिका आहे. आपल्या अभ्यासिका फक्त लोणीमध्येच नाही आहेत, तर साताऱ्याला आपली अभ्यासिका आहे. त्याप्रमाणे पाथरी या ठिकाणी आपली अभ्यासिका आहे. त्याचप्रमाणे ज्या ज्या ठिकाणी आपली महाविद्यालय आहे त्या ठिकाणी आपण विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा करणाऱ्या ह्या अभ्यासिकेच्या सुविधा या उपलब्ध करून देत आहोत. त्यामुळे जर कुणाला प्रवेश घ्यायचा असेल किंवा स्पर्धा परीक्षांच्या विषयी काही माहिती पाहिजे असेल, प्रवरेतल्या रिजनमध्ये असतील, तर तुम्ही मला माझा जो मोबाईल नंबर मी वर सांगितलेला आहे त्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. ठीक आहे. आजचं लेक्चर आपण चालू करतोय. मूलभूत अधिकार भाग 3 स्वातंत्र्याचा अधिकार. कलम 19 मध्ये स्वातंत्र्याचा अधिकार आहे, म्हणजे राईट टू लिबर्टी. कलम 19 ते 22 हे स्वातंत्र्याच्या अधिकाराशी निगडीत आहे. ज्यावेळेला आपण पहिलं लेक्चर बघितलं मूलभूत अधिकाराचं, त्यावेळेला आपण बघितलं होतं की मूलभूत अधिकार मूळ 7 होते. 44वी घटना दुरुस्ती 1978 साली करण्यात आली आणि त्यानुसार मालमत्तेचा अधिकार जो आहे तो मालमत्तेचा अधिकार काढून टाकण्यात आला. त्यामुळे आता मूलभूत अधिकारांची संख्या 6 झालेली आहे आणि हे मूलभूत अधिकार जे आहेत, हे मूलभूत अधिकारातला पहिला अधिकार समानतेचा अधिकार 14 ते 18 कलम काल आपण बघितलं. आज आपण पुढचं लेक्चर 19 ते 22 हे कलम बघणार आहोत. 19 मध्ये 6 स्वातंत्र्य दिलेले आहेत, पर्टिक्युलर लक्षात घ्या. कलम 19 मध्ये स्वातंत्र्य होती. बेसिकली पहिल्यांदा सुरुवातीला 7 स्वातंत्र्य होती, पण मालमत्तेचं जे स्वातंत्र्य होतं म्हणजे संपत्तीचा विनियोग करणे किंवा मालमत्ता प्रॉपर्टी घेणे, हे स्वातंत्र्य 1978 साली करण्यात आलेल्या 44व्या घटना दुरुस्तीने काढून टाकण्यात आले. हे कलम महत्वाचं आहे की मालमत्तेचं स्वातंत्र्य कुठल्या घटना दुरुस्तीने काढण्यात आलं, तर 44व्या घटनेत. त्यामुळे आता 6 स्वातंत्र्य राहिलेले आहेत. हे 6 स्वातंत्र्य कुठली आहेत, तर ह्याचे भाग 2 केलेत कलम 19. कलम 19(1) मध्ये काय दिलेलं आहे, ही 6 स्वातंत्र्य कुठले ते दिलेले आहेत. आणि कलम 19(2) मध्ये काय दिले, त्याच्यावर कुठले निर्बंध आहेत ते दिलेले. म्हणजे भाषे कुठलेही स्वातंत्र्य असेल समजा तुम्हाला दिलं, ते जे ते अमर्याद नाहीये, बरोबर आहे ना. त्याला काहीतरी मर्यादा घातण्यात आलेल्या आहेत. त्याला ज्या मर्यादा घातण्यात आलेल्या आहेत त्या मर्यादेत त्या अनुषंगून किंवा त्यानुसार तुम्हाला ते स्वातंत्र्य लाभलेले. कुठले फंडामेंटल राईट्सला एक्सेप्ट काही आर्टिकल सोडले तर ह्या वाजवी जे बंधन आहे ते बंधनं घालण्याचा राज्य सरकारला अधिकार आहे. आता ते बंधनं वाजवी आहेत का नाही तपासण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला, कारण आपण बघितलं सर्वोच्च न्यायालय जे आहे ते मूलभूत अधिकारांचे संरक्षक आहे. ठीक आहे.
तर कलम 19(1) मध्ये पुढील प्रमाणे तरतुदी आहेत. काय एक पहिलं स्वातंत्र्य कुठले? भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य, बरोबर आहे ना, म्हणजे स्पीच आणि एक्सप्रेशनचं स्वातंत्र्य. याच्यात काय येतं? फक्त तुमचं भाषण आणि अभिव्यक्ती नाही तर स्वतःचा आणि इतरांच्या दृष्टिकोनाचा प्रसार करणं. आता एवढं ते घटनेमध्ये, पण सर्वोच्च न्यायालयाने त्यात कुठल्या कुठल्या बाबींचा समावेश केला आहे? तर स्वतःची किंवा इतरांची मतं मांडणं, वृत्तपत्र स्वातंत्र्य, स्वतःची मतं मांडणं म्हणजे इतरांची मतं असतील, तुम्ही काय मॅगझिन काढलं, टीव्हीला तुम्ही एखादं चॅनल काढलं, त्याच्या माध्यमातून इतरांची मतं मांडली. वृत्तपत्र स्वातंत्र्य म्हणजे जे न्यूजपेपर्स आहेत त्यांचं स्वातंत्र्य, व्यावसायिक जाहिराती यांचे स्वातंत्र्य, दूरध्वनीवरील संभाषण ऐकण्याविरुद्धचे स्वातंत्र्य, म्हणजे पूर्वीचे काही फोन टॅपिंग वगैरे होत होतं तर त्यावेळेला सर्वोच्च न्यायालयाने हा त्याचा समावेश केलेला आहे. प्रसारण करण्याचा हक्क म्हणजे जे हे आपण चॅनेल्स प्रसारित केले जातात ऍक्च्युली ब्रॉडकास्ट, त्याचा हक्क. वर्तमानपत्रातली जे मुद्रण पूर्व निर्बंध म्हणजे तुम्ही हे पब्लिश करू नका असे ब्रिटिशांच्या काळात कायदे होते, पर्टिक्युलरली व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट होता, किंवा काही वर्तमानपत्रात पब्लिश करायचं म्हटलं तर त्याच्या आधी त्याच्या जिल्हाधिकाऱ्याची परमिशन घ्यायला लागायची. तर अशी बंधनं काढलेली आहेत की अशा बंधनाचा स्वातंत्र्याचा समावेश केलेला आहे. राजकीय पक्ष किंवा संघटनांनी पुकारलेल्या बंदचा विरोधार्थ म्हणजे समजा आता भाजपानं बंद पुकारला किंवा शिवसेनेनं पुकारला तर त्याला तुम्हाला त्या बंद विरुद्धचा अधिकार आहे की तुम्हाला त्या बंदमध्ये समाविष्ट व्हायचं नाही. म्हणजे दुकान बंद ठेवा सांगितलं, तुम्ही उघडं ठेवली, चालू शकतं का? तर तो तुम्हाला भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यात नमूद केलेला आहे. शासनाचा कृती आणि कार्यक्रम यांची माहिती घेण्यात येते, म्हणजे जो माहिती अधिकार आहे तो पर्टिक्युलरली कलम 19(1) मध्ये नमूद केलेला आहे. निदर्शन आणि निरोधन करण्याचा हक्क, मात्र संप करण्याचा अधिकार नाही. म्हणजे तुम्ही एखादी गोष्ट तुम्हाला पटली नाही तर निदर्शन करू शकता, त्याचं निरोधन करू शकता, त्याचा विरोध करू शकता, मात्र संप करण्याचा अधिकार तुम्हाला नाही. त्यामुळे लक्षात घ्या, याच्यावर प्रश्न कसे येतात? कलम 19(अ) भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्यात कोणकोणत्या गोष्टींचा समावेश आहे आणि मग त्या दृष्टीने पर्याय टाकलेले जातात आणि त्या दृष्टीने तुम्हाला ते सॉल्व्ह करता आलं पाहिजे. याच्याही पेक्षा डिटेल जाऊन अभ्यास करता ते कुठल्या केसमध्ये काय सांगितलेलं, पण माझं म्हणणं ते करण्याची काही गरज नाही. त्यात तुम्ही अनावश्यक गोष्टीमध्ये अजून इन्व्हॉल्व्ह होता. एखादा प्रश्न समजा त्या दृष्टीने आला नाही, सॉल्व्ह करता आला तरी डझंट मॅटर, तरी तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर ते करू शकता. मात्र रिसेंटली समजा आत्ताच्या बाबतीत काही केस चर्चेमध्ये असेल 2019-20 किंवा 20-21 मधली आणि त्या बाबतीत जर काही क्वेश्चन्स तसे असतील तर त्या दृष्टिकोनातून मात्र तुम्ही थोडं ते विचारायला ठेवा की ती केस आहे त्या केसमध्ये काय मेन्शन केलेलं आहे वगैरे. ठीक आहे, पुढे ब मध्ये कुठलं स्वातंत्र्य सांगितलेलं आहे? शांततापूर्व निशस्त्र एकत्र जमणे, असेंबली पीसफुली विदाउट आर्म्स, म्हणजे एकत्र जमायला तुम्हाला स्वातंत्र्य आता नाहीये का? आता 144 कलम लावलेले ह्याच्यातलं आपल्या तुमच्या क्रिमिनल प्रोसिजर कोडनं प्रत्येक जिल्ह्यामध्ये. तर मग काय होतं, 5 पेक्षा जास्त अधिक लोक एकत्र येऊ शकत नाही. मग शांततापूर्व निशस्त्र एकत्र जमणे म्हणजे असेंबल विदाउट आर्म्स हे पर्टिक्युलरली ब मध्ये स्वातंत्र्य. संस्था, संघ किंवा सहकारी संस्था स्थापन करणे हे स्वातंत्र्य दिलेले. हे मूळ राज्यघटनेमध्ये नव्हतं. 2011 साली 97 घटना दुरुस्ती केली आणि त्याने सहकारी संस्थांना जे ते वेगळा दर्जा प्रदान केला आणि ह्या सहकारी संस्थांना वेगळा दर्जा प्रदान करताना हा स्वातंत्र्याचा समावेश हा कलम 19(क) मध्ये करण्यात आला. म्हणजे आता कॉपरेटिव्ह सोसायटी स्थापन करणे हा कसला आहे? मूलभूत अधिकार आहे का मूलभूत स्वातंत्र्य? कलम 19(1) खाली. ड मध्ये काय? भारतभर मुक्त संचार करण्याचे, म्हणजे तुम्ही भारतभर कुठेही फिरू शकता, कुठल्याही राज्यात जाऊ शकता, कुठल्याही राज्यात मोफत. आता कसं आहे, पॅन्डेमिक आहे त्यामुळे नाहीये, पण इतर वेळेला कुठे भारतात फिरू शकता, सहल करू शकता, पर्यटनाला जाऊ शकता, बरोबर आहे ना? तर हे स्वातंत्र्य पण दिलेलं आहे 19(1) ड नुसार. 19(1) ई नुसार काय दिलेले? भारतात कोठेही राहणे अथवा स्थायिक होणे, म्हणजे भारतात तुम्ही कुठेही राहू शकता. राहणे आणि स्थायिक होणे यात फरक आहे. राहणे म्हणजे काय? तुम्ही टेम्पररी पिरियडसाठी गेला, एखाद्या ठिकाणी तुम्ही फिरायला गेला, पाहुण्यांच्याकडे गेला, तिथं काही दिवस राहिला आणि त्या ठिकाणी तुम्ही नोकरी करत असाल, स्थायिक झाला आणि त्याच ठिकाणी सेटल झाला, तर त्यात फरक आहे. तर भारतात तुम्हाला कोठेही राहण्याचा, स्थायिक होण्याचा अधिकार आहे. दुसरी गोष्ट काय? फ म्हणजे काय? संपत्ती ग्रहण करणे आणि तिचा विनियोग करणे, म्हणजे जी तुम्ही प्रॉपर्टी घेताय ती आणि तिचा विनियोग करणे. मात्र हा अधिकार पूर्वी स्वातंत्र्य होतं, मात्र काय आता वगळण्यात आलेलं आहे. कुठल्या घटना दुरुस्तीनं? 44व्या घटना दुरुस्ती, जी कधी करण्यात आली? 1978 साली. आणि कोणताही व्यवसाय, व्यापार, रोजगार किंवा धंदा करण्याचे स्वातंत्र्य, म्हणजे तुम्ही कुठलाही व्यवसाय करू शकता, व्यापार करू शकता, रोजगार करू शकता, धंदा करू शकता, हे तुम्हाला स्वातंत्र्य. म्हणजे तुम्ही आता समजा एमपीएससीची तयारी करता, म्हणजे तुम्हाला वाटलं नको आहे एमपीएससी, आपण शेती करू, तुम्हाला तो शेतीचा व्यवसाय करण्याचं स्वातंत्र्य आहे किंवा तो धंदा करण्याचं स्वातंत्र्य. तुम्हाला उद्या वाटलं नाही आपण मोबाईलचं दुकान टाकू, तुम्हाला तो स्वातंत्र्य आहे. तुम्हाला वाटलं नाही आपण व्यापार करू, हे करता शेतीचा माल विकत घेऊन तो मुंबई जाऊन विकू, तुम्हाला ते स्वातंत्र्य आहे. ही 6 प्रकारची स्वातंत्र्य जी ती नमूद केलेली आहेत. जर बाय चान्स अ, ब, क, ड, फ, ग अशा प्रकारे जर मॅचिंग लागलं तर ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे. कुठल्या घटना दुरुस्तीने कुठलं स्वातंत्र्य ऍड केलेलं हे सांगता आलं पाहिजे. याच्या दृष्टिकोनातून मी हे सांगितलेलं आहे. प्लेन प्रश्न येतात की किती स्वातंत्र्य आहेत, कुठलं स्वातंत्र्य आहेत, कुठल्या स्वातंत्र्य समावेश नाही, तर या दृष्टिकोनातून तुम्ही हे आर्टिकल लक्षात ठेवा. ठीक आहे, पुढे
19-2 मध्ये काय केलेलं आहे, ह्या स्वातंत्र्यावर बंधनं घातलेली. कुठली बंधनं घातलेली? भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर पुढील बंधनं घातलेली. एक, देशाचं अखंडत्व आणि सार्वभौमत्व टिकून ठेवलं. आपण ज्याला प्रिएम्बल बघितली होती त्याला आपण बघितलं होतं की देशाचं अखंडत्व, युनिटी अँड इंटिग्रिटी ऑफ इंडिया आणि सॉव्हर्जिनिटी हे टिकून ठेवलं पाहिजे. आणि याच्यासाठी भाषण अभिव्यक्ती, एखाद्या व्यक्ती देशाच्या अखंडत्वाविषयी किंवा सार्वभौमत्वाविषयी वेगळं बोलत असेल तर ते मात्र बंधन आहे की त्याला ते बोलता येत नाही. मग ते बंधन घातलेलं एकाच्याने 16वी घटना दुरुस्ती करून 1963 साली. आता जे राज्यसेवा मुख्य परीक्षेची तयारी करतात त्यांच्या दृष्टीने महत्वाचं आहे की असे प्रश्न येतात की देशाचा अखंडता आणि सार्वभौमत्व घालून ठेवण्यासाठी कुठल्या घटना दुरुस्तीने बंधन घातलं ते. दुसरी गोष्ट, राज्याची सुरक्षितता राखणे यासाठी भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य यावर बंधनं घालता येतात. परकीय राष्ट्रांची मैत्रीत्वाचे संबंध ठेवणे यासाठी भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बंधने घालता येतात. सभ्यता आणि नैतिकता, मोरॅलिटी जी असते पर्टिक्युलरली त्याच्यासाठी भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बंधन घालता येतात. गुन्ह्यास प्रवृत्त करणे, म्हणजे तुम्ही भाषण देऊन एखाद्याला गुन्ह्याला प्रवृत्त करू नये. सार्वजनिक सुव्यवस्था म्हणजे जी पब्लिक ऑर्डर आहे ती, हे पण लक्षात घ्या, हे पण पहिली घटना दुरुस्ती करून 1951 साली ऍड केलेले. बदनामी आणि न्यायालयाचा अवमान आहे, म्हणजे एखाद्याची बदनामी करणं किंवा न्यायालयाचा अवमान करणं याच्यासाठी सुद्धा भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बंधनं घालण्यात येतात. आता प्रश्न कसे विचारले जातात, भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर खालीलपैकी कोणती बंधनं घालण्यात येतात आणि त्यातली कुठली घटना दुरुस्ती करून ऍड करण्यात आली? तर दोनच ऍड करण्यात आलेली आहेत, देशाचा अखंडत्व आणि सार्वभौमत्व टिकून ठेवणं आणि सार्वजनिक सुव्यवस्था. त्यामुळे दोन्ही जे आर्टिकल्स आहेत ती पर्टिक्युलर लक्षात ठेवा, एक आणि हे, आणि त्याच्या संदर्भातल्या घटना दुरुस्ती. म्हणजे भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य जरी 19(1) मध्ये नमूद केलं असलं तरी 19(2) मध्ये भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर पुढील बंधनं जी ती घालण्यात आलेली आहेत. ती बंधनं एकूण संख्या 7 आणि त्यातली 2 जी सार्वजनिक सुव्यवस्था आणि देशाचा अखंडत्व आणि सार्वभौमत्व ही घटना दुरुस्ती करून ऍड करण्यात आली. या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. जर त्या दृष्टिकोनातून पूर्व परीक्षा किंवा मुख्य परीक्षेला प्रश्न आला तर तुम्हाला तो सॉल्व्ह करता आला पाहिजे. ठीक आहे. शांततापूर्व निशस्त्र एकत्र जमणे. आता बेसिकली काय होतं, तुम्हाला असेंबल विदाउट पीसफुली हा अधिकार स्वातंत्र्य दिलेले, पण त्याच्यावर कुठली बंधन घालले? देशाचं अखंडत्व आणि सार्वभौमत्व टिकून ठेवले. म्हणजे जे बंधन आहे ते राज्याची सुरक्षितता राखणे, परकीय राष्ट्रांची मैत्रीत्वाचे संबंध ठेवले आणि सभ्यता आणि नैतिकता. म्हणजे तुम्हाला एकत्र जमण्याचा अधिकार आहे, पण त्यात 1, 2, 3, 4 वरची जी बंधन आहेत ते बंधन घालू शकतं राज्य, की राज्याची सुरक्षितता आहे तर राज्य काय करू शकतं, तुम्हाला एकत्र जमण्याचं स्वातंत्र्य आहे. परकीय राष्ट्र त्याच्याशी मैत्री संबंध ते करू शकतो. दुसरी गोष्ट काय, संस्था व सहकारी संस्था स्थापन करणे किंवा संघ स्थापन करणे यासाठी काय, यासाठी 3 प्रकारची बंधनं घालता येतात राज्याला. कुठली? देशाचा अखंडत्व आणि सार्वभौमत्व टिकून ठेवण्यासाठी बंधन घालता येतं, सभ्यता आणि नैतिकतेसाठी बंधन घालता येतं आणि सार्वजनिक सुव्यवस्था यासाठी बंधन घालता येते. म्हणजे तुम्हाला संस्था, संघ आणि सहकारी संस्था स्थापन करण्याचा अधिकार आहे, मात्र राज्याला वरील 3 जी हे आहेत बाबी आहेत या बाबींना अनुलक्षून वाजवी निर्बंध या संस्था, संघ किंवा सहकारी संस्था स्थापन करणे याच्यावर घालता येऊ शकतात. ठीक आहे. पुढे भारतभर मुक्त संचार करण्याचं स्वातंत्र्य. आता भारतभर मुक्त संचार करण्याचं स्वातंत्र्य जरी असेल तरी सामान्य लोकांचे हित आणि अनुसूचित जमातीच्या लोकांच्या हिताचं रक्षण. म्हणजे समजा एक आदिवासी जमात आहे आणि तुम्ही तिथे गेला आणि तुमची टेक्नॉलॉजी प्रगत आहे, त्यामुळे तुम्ही त्यांना देव असल्याचा भाग घेतला किंवा त्यांच्याकडे काही ट्रायबल जमातीकडे काही नॉलेज असेल किंवा त्यांच्याकडे काही संपत्ती असेल जी औषधी वनस्पती वगैरे असेल आणि तुम्ही तिथे जाऊन त्या लोकांचं त्या प्रकारे आर्थिक किंवा कोणत्या बाबतीत शोषण करू लागला, तर त्याच दृष्टिकोनातून भारतभर त्या लोक, त्यांची समजा एक वेगळं कल्चर आहे, ते लोक तुम्हाला अलाव करत नाहीत त्या कल्चरमध्ये सहभागी व्हायला. समजा जसं अंदमान निकोबार बेटावर काही बेट अजून असे आहेत की तिथं कोणी आपल्यातलं गेलं नाही, तिथं जर तुम्ही गेला तर लोक ती तुम्हाला मारून टाकतात. मग अशा जर बेटावर तुम्ही पर्टिक्युलरली जर गेला तर अशी लोकांचे जे काही कल्चर आहे ते प्रोटेक्ट करण्यासाठी, त्यांचं जे काही एक आयुष्याचा दर्जा आहे किंवा म्हणतो आपण की ते जे आयुष्य जगतात त्यांना प्रोटेक्शन करण्यासाठी भारतभर मुक्त संचार करण्याच्या स्वातंत्र्यावर वाजवी बंधनं जे ते राज्य घालू शकतं. दुसरी गोष्ट, सामान्य लोकांचे हित. सामान्य लोकांचे हित म्हणजे लक्षात घ्या, तुम्हाला समजा एखादा आजार झाला, यू आर सफरिंग फ्रॉम एड्स, यू आर सफरिंग फ्रॉम कोरोना, यू आर सफरिंग फ्रॉम एनी अदर डिसीज, तर तुम्ही पर्टिक्युलर त्यासाठी तुम्हाला तो आजार झाला, तुम्हाला टीबी झाला आणि तुम्ही फिरायला लागला पर्टिक्युलरली, तर काय होऊ शकतं की नाही, मग तिथल्या सगळ्या लोकांचं हित जे असेल ते अफेक्ट होईल. मग सामान्य लोकांचे हित आणि अनुसूचित जमातीच्या हिताचे रक्षण यासोबत भारतभर मुक्त करण्याचे स्वातंत्र्य. म्हणजे wherever you want to go in India, there should be two categories, that is the protection of scheduled tribes, बरोबर आहे ना, आणि जे पब्लिक इंटरेस्ट, या 2 कारणासाठी यू कॅन बी पुट अंडर द रिस्ट्रिक्शन. सेकंडली, भारतात कोठेही राहणे आणि स्थायिक होणे. मी तुम्हाला सांगितलं स्थायिक होणे म्हणजे परमनंट सेटलमेंट, कोठेही राहणे म्हणजे टेम्पररी सेटलमेंट. याला पण सामान्य लोकांची हित आणि अनुसूचित जमातीच्या लोकांचे रक्षण यासाठी करू शकतो. म्हणजे समजा एखादा
वेश्या व्यवसाय करणारी एखादी स्त्री असेल तर ती समजा चांगल्या लोकांच्या ठिकाणी राहू शकते येत असेल तर त्या ठिकाणी राज्य रिस्ट्रिक्शन घालू शकतं का? तर तिथलं कल्चर बिघडू नये या संदर्भात उच्च न्यायालयानं निर्णय दिलेला आहे की अशी बंधनं घालू शकतात तिथे. किंवा एखाद्या व्यक्तीला एखादा आजार झाला तो दुसऱ्या ठिकाणी स्थिर होत असेल तर तशी बंधनं घालता येतात. म्हणजे कुठेही राहणं म्हणजे तुम्ही उद्या आधी अंदमान निकोबारला जाऊन राहू शकत नाही का? तिथल्या लोकांचे जे जमात आहेत किंवा काही नागालँड, जम्मू, सिक्कीम वगैरे भागात काही आदिवासी पॉकेट्स आहेत त्या पॉकेट्समध्ये जाऊन तुम्ही स्थायिक होऊ शकत नाही किंवा राहू शकत नाही का? तर त्या जातीच्या लोकांच्या हिताचं रक्षण करणं, त्यांचा इंटरेस्ट जपणं यासाठी आहे. कोणताही व्यवसाय, रोजगार किंवा धंदा करण्याचे स्वातंत्र्य म्हणजे काय? सामान्य लोकांचे हित, एखाद्या पदासाठी असणारे तांत्रिक कौशल्याची अट, एखादा धंदा किंवा व्यापाराबद्दल राज्याची मुक्त निवडणी यासाठी कायदा करून राज्य बंधनं घालू शकते. म्हणजे तुम्ही कुठलाही व्यवसाय करा, रोजगार करा, मात्र त्या व्यवसायासाठी तांत्रिक कौशल्याची अट पाहिजे. म्हणजे बेसिकली जर तुम्ही डॉक्टरचा बिझनेस करायला लागताय आणि तुमच्याकडे पर्टिक्युलरली डिग्री BSc तुम्ही म्हणला नाही मला डॉक्टरचा धंदा करायचा का? तर घटनेनं मला कुठलाही धंदा करण्याचं स्वातंत्र्य की नाही, तर राज्य त्यासाठी तांत्रिक कौशल्याची अट घालू शकतं. किंवा एखादा धंदा किंवा वापर करण्यासाठी राज्य स्वतःची मोनोपोली किंवा मक्तेदार निर्माण करू शकते. जसं आर्म्स तयार करायचे, एखादी शस्त्रास्त्र तयार करायचे, किंवा आता रेल्वे ट्रान्सपोर्ट आहे की रेल्वेचं जे आहे ते सरकार काय म्हणू शकतं की नाही हा व्यवसाय आम्हीच करू शकतो, हा व्यवसाय कोणी करू शकत नाही. एखादे काहीतरी स्फोटकं तयार करायची त्याच्यात लागणारे केमिकल्स असतील तर सरकार काय म्हणू शकतं की नाही या धंद्यात आमचीच मक्तेदारी असेल आणि याच्याविषयी कोणी येऊ शकणार नाही. असं पर्टिक्युलर असेल की एखाद्या व्यापार किंवा धंदा यात सरकार स्वतःची मक्तेदारी करू शकतं आणि त्यासाठी कोणताही व्यवसाय, व्यापार, रोजगार किंवा धंदा करण्याचं स्वातंत्र्य आहे याच्यावर जे असतात ते वाजवी निर्बंध लादले जाऊ शकतात या ठिकाणी लक्षात ठेवा. मी तुम्हाला समजावून सांगतोय उदाहरणानं. पर्टिक्युलरली प्रश्न येतात काय भारतात कुठेही स्थायिक होणे याच्यावर कोणत्या आधारावर बंधने घालता येतात किंवा आणि मग तो तुम्हाला तिथं सॉर्ट आउट करायला सांगितलं. मी तुम्हाला परत सांगितलं की जे शिकवलं जाते ते नॉलेज, हे नॉलेज तुम्हाला अप्लाइड करता आलं पाहिजे. ठीक आहे. पुढे आता कलम 19 झाला. आपण 19(1) मध्ये आपण बघितलं 6 प्रकारची स्वातंत्र्य, 19(2) मध्ये आपण बघितलं त्याच्यावर घालण्यात आलेली बंधने. आता कलम 20 मध्ये आपण पाहतोय की प्रोटेक्शन इन रिस्पेक्ट ऑफ कन्व्हेन्शन ऑफ फॉर ऑफेन्सेस. काही जे तुम्ही एखादा गुन्हा केलेला आहे तर त्या गुन्ह्याच्या बाबतीत किंवा तुम्हाला जे पर्टिक्युलरली आहे तर त्या गुन्ह्याच्या बाबतीत तुम्हाला कसे संरक्षण प्रोव्हाइड केलेले हे कलम 20 सांगतं. कलम 20 जे आहे हे भारतीय नागरिकांनाही उपलब्ध आहे, विदेशी नागरिकांनाही उपलब्ध आहे, कायदेशीर व्यक्तींना पण उपलब्ध आहे. म्हणजे कंपनी असतील, महामंडळ असेल, एखादी रजिस्टर्ड संस्था असेल तर त्यापेक्षा हेच काय केलेलं आहे, मनमानी किंवा कायद्यात नमूद केलेल्या शिक्षेपेक्षा अधिक शिक्षा करण्यापासून संरक्षण केलेले आहे. म्हणजे मनमानी स्वरूपाची शिक्षा तुम्हाला होऊ शकत नाही पहिली गोष्ट, आणि तशी अटक पर्टिक्युलरली होऊ शकत नाही. दुसरी गोष्ट काय, कायद्यात जी नमूद केलेली शिक्षा त्यापेक्षा अधिक शिक्षा होऊ शकत नाही. म्हणजे कालच तुम्हाला सांगितलं काय की पर्टिक्युलरली समजा तुम्ही रस्त्यावर थुंकलाय तर त्यासाठी काल चहलेंनी सांगितलं 1200 रुपयाचा दंड आहे, मग तो 1200 रुपयाचा दंड दिला संपला विषय. मी रस्त्यावर थुंकलाय म्हणून नाही तुम्हाला आता फाशीची शिक्षा होईल, तुम्ही हे पसरवताय असं नाही होऊ शकत का? तर दॅट इज नॉट मेन्शन इन द लॉ. लॉ मध्ये त्यावेळेला जे नमूद केलेलं आहे ते पर्टिक्युलरली क्रिमिनल ऑफेन्सच्या बाबतीत, फौजदारी गुन्ह्यांच्या बाबतीत तेवढी शिक्षा तुम्हाला होईल. या 3 तरतुदींचा समावेश. एक, पूर्वानुवर्ती कायदा लागू करण्यात नो एक्सपोज फॅक्टो लॉ. हे लक्षात ठेवा, नो एक्सपोज फॅक्टो लॉ किंवा पूर्वानुवर्ती कायदा लागू करण्यात येणे. हे कलम 20चं जे कलम आहे त्यात नमूद आहे. म्हणजे काय, कोणत्याही व्यक्तीला पूर्वानुवर्ती कायद्याने शिक्षा करण्यात येईल त्याच्यात तसेच कायद्यात नमूद केल्यापेक्षा अधिक शिक्षा सुनावता येणार नाही. म्हणजे समजा एक उदाहरण घ्या की आता भारतात काय आहे की तुम्ही पर्टिक्युलरली ड्रायव्हिंग जे असेल ते ड्रायव्हिंग एका बाजूने करू शकता, बरोबर आहे ना, पर्टिक्युलरली डाव्या बाजूनं गाडी चालवू शकता, राईट. तर समजा पर्टिक्युलरली तुम्हाला असं वाटलं की नाही उद्या कायदा बदलला, सरकारनं उजव्या बाजूने चालतं होतं आणि मग त्या व्यक्तीला दंड करा, ते मागचं कुठलं तरी फुटेज काढलं CCTVचं आणि नाही तुम्ही त्यावेळेला तशी गाडी चालवता नाही. जो कायद्यात जर तो गुन्हेगाराशी निगडीत कायदा असेल, क्रिमिनलशी निगडीत कायदा असेल तर असा कायदा पर्टिक्युलरली उलटा लागू नाही करता येणार, बरोबर आहे ना. म्हणजे आता एखाद्याच बाबतीतला गुन्हा आहे, समजा एक बाय चान्स एक लक्षात घ्या की एखाद्या चोरी केली आणि त्याच्यासाठी शिक्षेची तरतूद आहे 2 वर्ष आणि उद्या सरकारने असा कायदा केला की चोरीच्यासाठी जी शिक्षा असेल ती 5 वर्षाची असेल. मात्र एखाद्या व्यक्तीनं पूर्वीच्या काही चोरी केली असेल आणि त्याची आता 2 वर्ष शिक्षा झाली असेल तर नाही आता 5 वर्षात झाली मग त्याची 3 वर्षातून वाढवा, असं नाही करता येत. म्हणजे काय होतो, जर क्रिमिनल प्रोसिजर कोड जे आहे किंवा फौजदारी कायदा आहे तो पूर्वानुवर्ती, मी परत सांगतोय फौजदारी कायदा, नागरी कायदा नाही, फौजदारी कायदा पूर्वानुवर्ती लागू करतात नाही, यालाच काय म्हणतात नो एक्सपोज फॅक्टो लॉ. हे कलम 20 मधलं पहिलं कलम आहे. दोनदा शिक्षा नाही, हा बऱ्याच वेळा प्रश्न विचारला लक्षात घ्या. नो डबल जिओपार्डी. एकाच व्यक्तीला एकाच गुन्ह्याबद्दल 2दा शिक्षा देता येत नाही. म्हणजे पर्टिक्युलर लक्षात घ्या, समजा एखादी व्यक्तीला अरेस्ट केलेली आहे त्याला 5 वर्ष शिक्षा झालेली,
ठीक आहे. त्याला 5 वर्षाची हायकोर्टाने शिक्षा दिली, त्यानं त्या शिक्षेसाठी उच्च न्यायालयात, सर्वोच्च न्यायालयात अपील केलेले. तोपर्यंत तो शिक्षा भोगतोय, त्याला जामीन मिळालेला नाही, तो ह्याच्यात शिक्षा भोगली 2 वर्ष, आणि त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टाने शिक्षा त्याची कायम ठेवली. तर त्याला तशी सुप्रीम कोर्टाने शिक्षा ठेवली म्हणून परत 5 वर्ष शिक्षा नाही देता येत. तर 2 वर्ष कंप्लीट झालेले 3 वर्ष. म्हणजे एकच गुन्हा केलेला आहे, ते एकाच गुन्ह्यासाठी दोनदा शिक्षा देता येत नाही. दॅट इज नो ड्युबल जिओपार्डी. हा कलम 20 मधला सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. म्हणून कलम 20 मधलं नो डबल जिओपार्डी हे कलम लक्षात ठेवा. बऱ्याच पूर्व परीक्षांना प्रश्न विचारलेला की नो डबल जिओपार्डीचे कुठले आहेत. स्वतः विरुद्ध साक्ष करण्याची सक्ती नाही. नो सेल्फ इन्क्रिमिनेशन म्हणजे काय? एखादा गुन्हा ठेवलाय, तुमच्यावर आरोप केलाय आणि तुम्हाला सक्ती नाही करतायत की मला तुम्ही शिक्षा तुम्ही तुमच्या विरुद्ध गवाही द्या की मी गुन्हेगार हो, असं तुम्हाला कबूल करा. तुम्ही कबूल करा स्वतःहून. आता पोलीस मारतात की कबूल कर कबूल कर कबूल कर, पण ते जे पोलीस कस्टडीमध्ये जे काही हे केलेलं असतं त्याला त्याची काय व्हॅल्युएशन जे असते ते व्हॅल्युएशन कोर्टामध्ये नसते. कारण जज जर तुम्ही कधी कोर्टामध्ये गेला असेल प्रोसिजर वगैरे ऐकायला, कधी काही तुम्हाला काही करोनाचं संकट गेल्यावर जाऊन बसत जावा की केसेस कशा चालतात, त्या ठिकाणी प्रेझेंटेशन कसं होतं, कारण हे शिकण्याचा गुणधर्म आहे. त्या ठिकाणी जर क्रिमिनल ऑफेन्स असेल तर जज पोलीस कोठडीतल्या माणसाला पहिल्यांदा विचारतो की बाबा तुला कुणी काय मारलंय का, तुला काय केलं का. बऱ्याच वेळा कसं होतं, ज्या वाहतूक रिलेटेड केसेस असतात, तुमची गाडी तिथनं गेलेली असेल नसेल आणि समजा तुम्ही तुमचा नंबर टिपला आणि ह्या गाडीने ह्याचा आरसा उडवला असं केसमध्ये केलं, मग तुम्हाला दंड येतो. मग तो पोलीस तुम्हाला सांगतो की अहो तुमची तर तुम्ही त्या गावाला गेलेलंच नसतं, पण तो पोलीस तो तुम्हाला आधी सांगतो नाही जजच्या पुढे सांगा तुम्ही दंड भरा, नाहीतर आम्ही तुम्हाला हे करू असं करू. मग तुम्ही भीता तुम्ही काय सांगता जजच्या पुढे, नाही सर मी तिथं होतो माझ्या गाडीने झालं, मी तो दंड भरायला 500 रुपये तयार आहे, माझ्यामुळे तो आरसा फुटला वगैरे असं तसं कबूल करता. पण ऍक्च्युअल विषय कसा येतो जनरली की जज तुम्हाला विचारताना पहिल्यांदा विचारतो की तुम्हाला पोलिसांनी सक्ती केली का याच्याविषयी. तर त्यावेळेला तुम्हाला सांगता आलं पाहिजे की नाही बा मी हा गुन्हा केला नव्हता किंवा मी या गुन्ह्याशी काही संबंधित नाहीये. म्हणजे स्वतः विरुद्ध साक्ष देण्याची सक्ती जी आहे ती व्यक्तीला करता येत नाही किंवा आरोप ठेवलेल्या व्यक्तीला करता येत नाही किंवा आरोप लादलेल्या व्यक्तीला करता येत नाही. म्हणजे कलम 20 पासनं अटक लक्षात घ्या, आणि पर्टिक्युलरली बेसिकली किंवा जी शिक्षा आहे ती शिक्षेपासून संरक्षण दिलेले त्या 3 पैकी 3 शिक्षण आहेत लक्षात घ्या. एक, पूर्वानुकर्ते कायदा लागू होणार नाही म्हणजे एक्स पोस्ट फॅक्टो लावा. नो डबल जिओपार्डी म्हणजे दोनदा शिक्षा नाही. आणि नो सेल्फ इन्क्रिमिनेशन म्हणजे स्वतःविरुद्ध साक्ष नाही. ह्या कायद्याचे जे संरक्षण आहे पूर्वानुवर्ती कायद्यात हे फक्त फौजदारी कायद्यात आहे, नागरिक किंवा कर कायद्यात नाही. म्हणजे कर तुम्हाला पूर्वानुवर्ती कायदा लागू करून त्या दिवसापासून कर भरावा लागू शकते किंवा एखादा सिव्हिल कायदा त्यात बदल करून तो पूर्वानुवर्ती लागू केला जाऊ शकतो. हे दुहेरी शिक्षेपासून संरक्षण फक्त न्यायालय किंवा न्यायाधिकरणाच्या बाबतीत आहे, विभागीय चौकशी किंवा प्रशासकीय चौकशी म्हणून नाही. म्हणजे समजा एखाद्यानं बायचान्स एक लक्षात घ्या, एखादा दुर्दैवी असा सेवक असेल की एखादा पोलीस अधिकारी आहे की ज्यानं पर्टिक्युलरली रागाच्या भरातून कुणाचा तरी खून केला पर्टिक्युलरली, तर न्यायालय त्याला शिक्षा देईल की हा तुम्हाला शिक्षा दिली की तुम्हाला 7 वर्षाची शिक्षा दिली बायचान्स त्यानं दिलेली, पण ती शिक्षा झाली. आता त्याची जे तो ज्या डिपार्टमेंटला काम करतो ते डिपार्टमेंट किंवा तो ज्या प्रशासनाकडे प्रशासकीय डिपार्टमेंटल इन्क्वायरी लागू शकतं. आता ती इन्क्वायरी वेगळी. म्हणजे दुहेरी शिक्षेपासून संरक्षण फक्त न्यायालय म्हणजे जे हायकोर्ट आहे, सुप्रीम कोर्ट आहे किंवा जे सबऑर्डिनेट ज्युडिशरी त्या बाबतीत किंवा ट्रिब्युनल्स असतील त्यांच्या बाबतीत आवडेल. मात्र डिपार्टमेंटल चौकशी तुमची सेक्रेट होऊ शकते, तर तुम्हाला सर्व्हिस बंद काढू शकतात, निलंबित करू शकतात. म्हणजे हे संरक्षण फक्त न्यायालयाच्या बाबतीत आणि खटल्याच्या बाबतीत आहे. दुसरी गोष्ट म्हणजे काय, स्वतः विरुद्ध जी साक्षी देण्याची तरतूद आहे ती मौखिक पुरावा आणि कागदपत्र पुरावा या दोन्हीच्या बाबतीत आहे. म्हणजे तुम्ही मौखिक पुरावा पण देऊ शकता आणि कागदपत्र पुरावा पण देऊ शकता, या दोन्ही बाबतीत आहे. मात्र लक्षात घ्या, जर तुम्हाला तुम्ही एखादा गुन्हा केला आणि तुम्हाला एखादा सक्तीनं पुरावा सादर करायला सांगितला, समजा तुमचं बायचान्स नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट आहे, तुम्हाला सांगितलं नाही तुम्ही पुरावे सादर करा, तुमचा अंगठा घ्यायचे, तुमच्या रक्ताचे नमुने घ्यायचे पुरावा म्हणून सक्ती केलेले, तर बेसिकली किंवा सक्तीने एखाद्या व्यक्तीची तो गुन्हा केला का नाही तपासणी करायची शारीरिक, तर याच्या बाबतीत मात्र ह्याचा समावेश होत नाही. म्हणजे हा स्वतःवर साक्ष देण्याचा पुरावा जे मौखिक आणि दोन्ही पुराव्याचा समावेश होतो. मात्र जर एखाद्या गुन्ह्याचा तपास करायचा तर त्या तपास यंत्रणाला जे अधिकार दिलेले आहेत त्या अधिकारात मात्र याचा समावेश होत नाही. आणि वरील सगळं संरक्षण हे फक्त फौजदारी बाबतीत आहे, क्रिमिनलच्या बाबतीत आहे. नागरी जे हे आहेत दिवाणी जे केसेस आहेत त्या दिवाणी केसेसच्या बाबतीत नाहीये, हे या ठिकाणी लक्षात आहे. 2 प्रकारे वर्गीकरण होतं, क्रिमिनल प्रोसिजर कोड आणि सिव्हिल प्रोसिजर कोड. जे PSIचा मेन्सचा अभ्यास करतात त्यांना या गोष्टी माहिती असतील आणि त्या मी नंतर तुम्हाला शिकवणार आहे, त्यामुळे त्याचं काही टेन्शन घेऊ नका. पण बेसिकली काय असतं की या गोष्टी समजत चला. कॉग्निझेबल ऑफेन्स काय म्हणजे काय, दखलपात्र गुन्हा म्हणजे काय, अदखलपात्र गुन्हा म्हणजे काय, हे तुम्हाला डिफरन्शिएट करता आलं पाहिजे. नसेल तर समजून घ्या, सर्च करा की यार दखलपात्र म्हणजे काय. एखाद्या गुन्ह्याला म्हणतात की हा दखलपात्र गुन्हा आहे म्हणजे काय आणि अदखलपात्र गुन्हा आहे म्हणजे काय.
कारण आपल्यालाच आपलं माहित नसतं आणि बऱ्याच वेळेला मग PSI किंवा पोलीस भरतीच्या इंटरव्ह्यूला आपण जातो, मग ते म्हणतात सांगा मला कॉग्निटिव्ह ऑफेन्स काय नॉन कॉग्निटिव्ह, मग आपण म्हणतो नाही सर माझ्या वाचनात नाही आलं किंवा मग सर वाचलं नाही किंवा आपण काही थातुरमातून उत्तर देतो. पण त्यापेक्षा जर तुम्ही माहितीच असेल आणि पहिल्याच तुमचा प्रश्न तो असेल आणि त्याचं तुम्ही जर समर्पक उत्तर दिलं तर तुमचा इंटरव्ह्यू मध्ये फार मोठा फरक पडू शकतो जेव्हा तुम्ही DYSP सारख्या प्रिपरेशनची किंवा IAS सारख्या प्रिपरेशनची तयारी करता त्यावेळेला. म्हणून लक्षात ठेवा की स्पर्धा परीक्षांचा म्हणजे फक्त पुस्तकी किल्ला होण्याचा प्रयत्न करू नका, तर तुमच्या वाचण्याचा आवाका वाढवण्याचा प्रयत्न करा, ज्यानं की तुमच्या विचार कक्षा रुंदावतील. मी कालही मागच्या लेक्चरला सांगितलं होतं एकच गोष्ट जी आहे त्याला दोन बाजू असतात, पण स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून जो विषय प्रिपेअर करतो विद्यार्थी त्याला हे तपासता आलं पाहिजे की एका गोष्टीला दोन बाजू नसून अनेक बाजू आहेत का, का तो ज्या समाजात काम करतो त्या समाजाला वेगवेगळे कंगोरे असतात आणि ह्या सगळ्या समाजाच्या कंगोऱ्याचा विचार करून त्यानं निर्णय घेणं अपेक्षित आहे. फक्त काम अंगावर आले म्हणून उरकघाई केली तर उद्या ते आपल्या चांगलं येण्याची शक्यता असते. म्हणून कुठली गोष्ट करताना ती विचारपूर्वक करा, त्याचे सगळे जे परिणाम आहेत ते तयार करण्याचे, आणि जर तुम्ही ती विचारपूर्वक केली असेल तर तुम्हाला पश्चाताप करण्याची वेळ येत नाही. पण तसेच जर काही कॉन्सिक्वेन्सेस आले तर ते फेस करण्याची तयारी ठेवा, कारण ते जसं वामनराव पै म्हणतात तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. सो इट इज अप टू यू नाव फ्रॉम दिस इयर्स. तुम्ही ज्यावेळेला आता 18, 19, 20 वर्षाच्या वर जायला लागतात त्यावेळेला इट इज अप टू यू टू डिसाइड युअर लाईफ अँड द फेट ऑफ द लाईफ. इट इज नॉट अबाउट युअर पॅरेंट्स, दे हॅव गिवन यू लॉट ऑफ टिल टू डेट. म्हणजे आजपर्यंत मी तुम्हाला खूप दिलेलं आहे, इथून पुढे जीवनाची दिशा ठरवणं हे तुमच्या हातात आहे की तुम्हाला किती उंची गाठायची. ठीक आहे, पुढे कलम 31 जीवित आणि व्यक्तीचे स्वातंत्र्य म्हणजे प्रोटेक्शन ऑफ लाईफ अँड पर्सनल लिबर्टी. आता हे पण येतं की प्रोटेक्शन ऑफ लाईफ अँड पर्सनल लिबर्टी कोण आहे? कायद्याने प्रस्थापित केलेल्या कार्यपद्धती खेरीज कोणत्याही व्यक्तीचे जीवित आणि स्वातंत्र्य हिरावून घेतले पाहिजे. नो पर्सन कॅन बी डिप्राइव्ड ऑफ हिज लाईफ ॲज वेल ॲज पर्सनल लिबर्टी विदाउट इस्टॅब्लिश्ड लॉ. म्हणजे प्रोसिजर इस्टॅब्लिश्ड बाय लॉ, म्हणजे कायद्याने नमूद केलेली जी पद्धत आहे त्यानुसार कुणाला, म्हणजे एखाद्या व्यक्तीने गुन्हा केलेला आहे, ते गुन्हा साबित झालेला आहे, तो गुन्हा हे झालेलं आहे म्हणजे प्रूव्ह झालेला आहे, न्यायालयाने त्यासाठी शिक्षा दिलेली आहे आणि मगच त्याला फासावर किंवा जेलची शिक्षा दिली जाऊ शकते. ही जी प्रोसिजर इस्टॅब्लिश्ड बाय लॉ आहे ही पद्धत पर्टिक्युलरली भारतीय राज्यघटनेमध्ये, भारतीय घटनेमध्ये ड्यू प्रोसेस ऑफ लॉ ही पद्धत नाहीये, लक्षात घ्या. मग एके ह्याच्याविषयी केस कुठली होती? एके गोपालन विरुद्ध मद्रास राज्य 1950 या सुप्रसिद्ध खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने काय मत मांडलं? कलम 21 संकुचित अर्थव्यवस्था म्हणजे काय, हे फक्त प्रोटेक्शन कशासाठी? कार्यकारी मंडळाच्या कृतीविरुद्ध आहे, कायदे मंडळाच्या कृतीविरुद्ध नाही. म्हणजेच कलम 21 मध्ये नमूद करण्यात आलेली पद्धत काय आहे? प्रोसिजर इस्टॅब्लिश्ड बाय लॉ आहे. म्हणजे गोपालन केसमध्ये काय केलं? प्रोसिजर इस्टॅब्लिश्ड बाय लॉ आहे. परत मी सांगतो, मनेका गांधी केस जी झाली 1978 मात्र त्यांनी मदत न म्हणलं आणि कायद्याची रास्त आणि वाजवी पद्धत हे राज्यघटनेचं तत्व स्वीकारण्याचं. म्हणजे कलम 21 पासून प्रोत्साहन होणारे संरक्षण फक्त कार्यकारीच नाही तर कायदे मंडळाच्या मनमानी कारभाराविरुद्ध पण आहे. म्हणजे कायदा केलाय तो कायदा वाजवी आहे का, तो कायदा रास्त आहे का, बरोबर आहे ना, त्या कायद्यात तर खरंच त्याचा इम्पॅक्ट आहे का हे तपासण्याचा अधिकार पण सर्वोच्च न्यायालयाला, लक्षात घ्या. याच्यावर प्रश्न विचारलेला आहे. ड्यू प्रोसेस ऑफ लॉ हे तत्व व्यापक तत्व आहे आणि प्रोसिजर इस्टॅब्लिश्ड बाय सामूहिक तत्व. प्रोसिजर इस्टॅब्लिश्ड बाय लॉ फक्त तुम्हाला कार्यकारी मंडळापासून प्रोटेक्शन देतं. ड्यू प्रोसेस ऑफ लॉ तुम्हाला कार्यकारी मंडळ ॲज वेल ॲज कायदे मंडळ म्हणजे संसद आणि एक्झिक्युटिव्ह दोघांपासून प्रोटेक्शन देतं. म्हणून ड्यू प्रोसेस ऑफ लॉ ही व्यापक तत्व आहे. भारताच्या राज्यघटनेत त्याचा उल्लेख नाही, पण सुप्रीम कोर्टानं मनेका गांधी केसमध्ये सांगितलं, जसं आता मराठा आरक्षण रद्द करताना पण त्यांनी सांगितलं की मराठा आरक्षण का रद्द करण्यात आलेलं आहे, तर ड्यू प्रोसेस ऑफ लॉ इज नॉट फॉलोड. म्हणजे काय, जो पर्टिक्युलरली कायदा होता तो रास्त आणि वाजवी होता का नाही, तर त्यात प्रेझेंटेशन तेवढं मराठ्यांचं दिसत नाहीये, म्हणून त्यांना हा नमूद केला. म्हणून मी सांगितलं हे प्रश्न येतात. STIच्या पूर्व परीक्षेला का मुख्य परीक्षेला, पूर्व परीक्षेला प्रश्न आला की ड्यू प्रोसेस ऑफ लॉ हे व्यापक तत्व आहे आणि प्रोसिजर इस्टॅब्लिश्ड बाय संकुचित तत्व आहे. त्याची 2-3 वाक्य आली होती ते आपण सोडवणार आहे. पण लक्षात घ्या, समजा विचारला प्रश्न ड्यू प्रोसेस ऑफ लॉ प्रोसिजर इस्टॅब्लिश्ड बाय कोणत्या कलमात समावेश आहे? 21व्या कलमात. व्यक्तीचं जीवित आणि व्यक्ती स्वातंत्र्य कोणत्या कलमात येतं? 21व्या कलमात, बरोबर आहे ना. एके गोपालन केस आणि मनेका गांधी केस या दोन मध्ये काय आहे, विषय काय? समजा तुम्हाला समजलं नाही तर मला विचारून घ्या की बेसिकली मी तुम्हाला सांगतो. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं फाशीच्या शिक्षेचं उदाहरण दिलं ते, मात्र तो फाशीची शिक्षा ज्या कायद्यात नमूद केलेली आहे त्या कायद्यात ऍक्च्युअली ती शिक्षा फाशी शिक्षा असावी का, त्यापेक्षा कमी शिक्षा देऊ शकते, हे तपासण्याचा अधिकार झाला तर तो म्हणतात ड्यू प्रोसेस ऑफ लॉ. आणि फक्त फाशीची शिक्षा त्या कायद्यात नमूद, मग शिक्षा दिली गेली, मग ठीक आहे, मग प्रोसिजर ठरले. भारताच्या राज्यघटनेमध्ये प्रोसिजर इस्टॅब्लिश्ड बाय लॉचा उल्लेख आहे, ड्यू प्रोसेस ऑफ लॉचा उल्लेख नाही. मात्र सुप्रीम कोर्टानं त्याच्या जजमेंटमध्ये हे कलम एक्सटेंड केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये काय केलेलं आहे,
तर प्रोसिजर ड्यू प्रोसेस ऑफ लॉ त्याचा जे ते विस्तार केलेला आहे. म्हणून व्यक्तीला 21व्या कलमानुसार जीवित आणि व्यक्ती स्वातंत्र्य यांचं संरक्षण लाभलेलं आहे. ठीक आहे. आता सर्वोच्च न्यायालय यातला कुठल्या स्वातंत्र्याचा समावेश केलेला आहे? एक प्रतिष्ठापूर्वक जीवन जगणे. म्हणजे तुम्ही पशुवत नाही जीवन जगू शकता. खायला आलाय, सकाळी जेवलाय, दुपारी जेवलाय, संध्याकाळी झोपलाय, परत दुसऱ्या दिवशी उठलाय, असं पशुवत जीवन शकणार. तुम्हाला एक प्रतिष्ठापूर्वक जीवन जगण्याला विथ सेल्फ इस्टीम जगण्याचा अधिकार आहे आणि तो अधिकार तुम्हाला पाहिजे. म्हणून शुद्ध हवा आणि पर्यावरणाचा अधिकार म्हणजे प्रदूषण जे होते त्याच्या विरुद्धचा अधिकार तुम्हाला. शुद्ध पाणी पाहिजे तुम्हाला, हवा पाहिजे आणि पर्यावरणाचा अधिकार आहे. कुठल्या कलमात समाविष्ट आहे? कलम 21 मध्ये. जीविताच्या संसाधनांची हमी, साधनांची हमी म्हणजे तुम्हाला जगायचे, तुम्हाला जगण्यासाठी मीन्स ऑफ प्रोडक्शन लागतील, तुम्हाला काहीतरी रोजगार लागेल, धंदा लागेल, तर याची साधनांची हमी तुम्हाला सरकार दिली पाहिजे. म्हणून ते कलम 21 खाली. निवाऱ्याचा हक्क म्हणजे तुम्हाला राहण्याचा हक्क पाहिजे, नसेल तर निवारा सरकारने उपलब्ध करून दिला पाहिजे, शेल्टर होम्स उभारले पाहिजे. त्या प्रकारे न्याय खटल्याचा हक्क म्हणजे पर्टिक्युलरली तुम्हाला जो खटला असेल त्यात तुम्हाला न्याय मिळाला पाहिजे. तुम्हाला जो अन्याय झाला तुम्हाला न्यायालयात जाण्याचा हक्क पाहिजे. हा कलम 21 मध्ये अधिकार आहे. गुप्ततेचा हक्क, राईट टू सिक्रेसी म्हणजे तुम्हाला सिक्रेट राहण्याचा हक्क आहे. तुमच्या गोष्टी कोणाला न कळवायचा हक्क आहे, तो सिक्रेटच आहे. वेट बिगारी विरुद्ध हक्क. वेट बिगारी म्हणजे काय आपण कलम 23 मध्ये बघणार आहे पर्टिक्युलरली. तर पूर्वीच्या काही जी मोफत पर्टिक्युलरली जमीनदाराच्या शेतावर काम करायची त्याला म्हणतात वेट बिगारी. तर अशा वेट बिगारी विरुद्धचा अधिकार जो तो पण कलम 21 मध्ये समाविष्ट आहे. आरोग्याचा हक्क तुम्हाला तो लाईफ टू हेल्थ, जसं कोरोना पॅन्डेमिक आलेलं आहे लक्षात घ्या. मग आरोग्याचा अधिकार कुठल्या अधिकारात समाविष्ट? कलम 21 मध्ये. मोफत कायदेशीर सहाय्य मिळवण्याचा अधिकार म्हणजे तुम्हाला एखाद्या गोष्टीत तुम्हाला न्यायालयात जायचे पण न्यायालयात तुम्ही लढू शकत नाही, वकील लढतो, मग तुम्हाला मोफत कायदेशीर मदत दिली पाहिजे. त्यासाठी पब्लिक प्रोसिक्युटर नेमले जातात. म्हणून मोफत कायदेशीर मिळवण्याचा हक्क जो आहे तो कलम 21 मध्ये नमूद आहे. 14 वर्षापर्यंत मोफत शिक्षणाचा हक्क, शिक्षणाचा नाही लक्षात घ्या, शिक्षणाचा हक्क हा पण कलम 14 हा कलम 21 मध्ये नमूद आहे. परदेश गमनाचा हक्क आता कलम 19 मध्ये काय होतं? भारतातल्या भारतात फिरण्याचा हक्क आणि 21 मध्ये काय तर परदेशात फिरण्याचा हक्क. अमानवी वर्तणुका विरुद्धचा हक्क म्हणजे तुम्हाला अमानवी वर्तणूक जी असते तुम्हाला दिली नाही गेली पाहिजे, तुमचा छळ नाही केला गेला पाहिजे, तुम्हाला डांबून नाही ठेवलं पाहिजे, एक्सपेक्ट करोना पॅन्डेमिक, तर तो तुम्हाला हक्क. कोठडीतील अमानुष छळाविरुद्धचा हक्क आणि तुमचा कोठडीत जो छळ नाही झाला पाहिजे, तुम्हाला कोठडीत रिस्पेक्टफुल लागलं, तुम्हाला तिथं पर्टिक्युलरली विचारलं गेलं पाहिजे, चौकशी तुम्हाला थर्ड डिग्री वापरून नाही करता आली पाहिजे, तर हा पर्टिक्युलर हक्क सुद्धा कलम 21 मध्ये. तर वैद्यकीय मदत मिळून हक्क म्हणजे तुम्हाला समजा आजारी पडला, हार्ट अटॅक आलाय किंवा काही आजार झालेला आहे, ऑक्सिजनची कमतरता आहे, तर तुम्हाला तात्काळ वैद्यकीय मिळवण्याचा हक्क पण कलम 21 मध्ये समाविष्ट आहे. जलद गतीने जलद गतीने खटले सुनावणीचा हक्क म्हणजे जलद गतीने तुमचे खटले जे ते सुनावले गेले पाहिजेत त्याचा जो हक्क आहे तो पण तुम्हाला पर्टिक्युलरली याच्यातच नमूद करण्यात आला आहे. हे लक्षात घ्या. यात आणखी एक अधिकार नमूद आहे पर्टिक्युलरली, तो म्हणजे खाजगीपणाचा अधिकार, दॅट इज राईट टू प्रायव्हसी. हा पण 21 नमूद करण्यात आला. लक्षात घ्या कलम 21 मध्ये खाजगीपणाचा अधिकार तो पण नमूद करण्यात आला, तो नमूद करून घ्या पुट्टस्वामी केसमध्ये. तर ती तुम्हाला आता 2015 साली जी केस झाली त्याच्याविषयी मी डिटेल तुम्हाला लेक्चर घेणार आहे. आता कलम 21 अ मध्ये शिक्षणाचा मूलभूत अधिकार नमूद करण्यात आले. 2002 साली झालेल्या 86व्या घटना दुरुस्ती, परत लक्षात घ्या 2002 साली झालेल्या 86व्या घटना दुरुस्तीने कलम 21 समावेश करण्यात आला. यात कुठली केस संबंधित होती? उन्नीकृष्णन केस समाविष्ट होती. कुठली केस? उन्नीकृष्णन केस. यानं काय सांगितलं की 6 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण, मोफत आणि सक्तीचं म्हणजे कंपल्सरी आणि फ्री एज्युकेशनचा राईट हा 86व्या घटना. बऱ्याच वेळा प्रश्न येतो की शिक्षणाचा मूलभूत अधिकार कोणत्या घटना दुरुस्तीने समाविष्ट करण्यात आला, तर तो 86व्या घटना दुरुस्तीनं कलम 2000 साली इन्सर्ट करण्यात आला आणि त्याच्याशी निगडीत कलम कुठले? कलम 21A हे किती वयोगटातील? 6 ते 14, त्याच्यापेक्षा मोठं नाही. माध्यमिक शिक्षण किंवा उच्च माध्यमिक शिक्षण किंवा उच्च शिक्षण याचा समावेश शिक्षणाच्या मूलभूत अधिकार होत नाही, फक्त 6 ते 14 वर्ष वयोगटातील खटल्याचा होतो. ह्या संदर्भात संसदेनं 4 ऑगस्ट 2009 साली कायदा केला आणि त्याची अंमलबजावणी 1 एप्रिल 2010 पासून चालू केली. हा पण प्रश्न बऱ्याच वेळा विचारलेला आहे की शिक्षणाच्या मूलभूत अधिकाराची अंमलबजावणी कधी झाली? 1 एप्रिल 2010 पासून. पहिली वेळ होती की ज्यावेळेला पंतप्रधानांच्या भाषणानं कायद्याची अंमलबजावणी सुरू होण्याची वेळ आली. या कायद्यात तरतूद काय? सर्व खाजगी शाळा आहेत त्याच्यात आर्थिकदृष्ट्या कमकुवत समुदायातील जागांसाठी 25% जागा राखीव असतील. म्हणजे खाजगी शाळांना पण हा माहिती अधिकार जो आहे तो शिक्षणाचा मूलभूत अधिकार लागू आहे. त्यांच्यातल्या 25% जागा ज्या असतात ते मागास लोकांच्यासाठी किंवा आर्थिकदृष्ट्या कमकुवत लोकांसाठी राखीव असतात. याच कायद्यात अशी तरतूद आहे की अपंग बालकांना वयाच्या 18 वर्षापर्यंत मोफत शिक्षणाची सोय केली. म्हणजे इथं कुणाला केलेली आहे? सगळ्या बालकांना 6 ते 14, अपंगांना कधीपर्यंत? 18 वर्षापर्यंत.
या कलमानं कलम 45 आणि कलम 51 मध्ये बदल करण्यात आले. म्हणजे ह्या 86व्या घटना दुरुस्तीने ऍक्च्युअली 3 ठिकाणी बदल केलेला आहे. कलम 21 मध्ये केलेला आहे, कलम 45 मध्ये केलेला आहे, कलम 51 मध्ये त्यावेळेला आपण ते बघूया. त्यावेळेला तिन्ही आर्टिकल आपण 51 याच्यातच बघणार आहे. ह्याला गव्हर्नमेंटने ज्यावेळेला हा इंट्रोड्यूस केला आणि अमेंडमेंट मंजूर झाली तेव्हा त्याला म्हटलेलं होतं की डॉन ऑफ द सेकंड रिव्हॉल्युशन इन द चॅप्टर ऑफ सिटीजन्स राईट, नागरिकांच्या हक्कामध्ये एक दुसरं क्रांती आहे असं त्यावेळेच्या सरकारनं त्याविषयी मत म्हटलं होतं. तर कलम 21 86व्या घटना दुरुस्ती, शिक्षणाचा मूलभूत अधिकार, वयोमर्यादा 6 ते 14, 4 ऑगस्ट 2009, 1 एप्रिल 2010 पर्टिक्युलरली हे सगळं लक्षात ठेवा, कारण या दृष्टीने तुम्हाला रिलेव्हंटली प्रश्न येऊ शकतात. ठीक आहे. पुढे आता कलम 22 अटक आणि स्थानबद्धता यांच्यापासून संरक्षण. म्हणजे तुम्हाला जर समजा इम्प्रिजमेंट झाली आणि त्याच्या संदर्भातील रक्षण, मी तुम्हाला सांगितलं कन्व्हिक्शन पहिलेही बाद में ऑफेन्सेस. लक्षात घ्या, कलम 20 आणि कलम 22 मध्ये बऱ्याच वेळेला कन्फ्युजन होतं. कलम मध्ये काय आहे तर तुम्हाला अटक नंतरचे जे पर्टिक्युलरली जे तरतुदी त्याच्याशी बाबतीत म्हणजे तुम्हाला ऑफेन्स गुन्हा जो असेल त्या गुन्ह्यापेक्षा जास्त शिक्षा देणार नाही, बरोबर ना. तर त्याच्याविषयी कन्व्हिक्शन फॉर ऑफेन्सेस. आणि तुम्हाला आता अटक झालेली आहे पर्टिक्युलरली आणि अटक झालेली आहे, मग तुम्हाला काय संरक्षण, तर त्या दोन भाग आहेत, अटक आणि स्थानबद्धता. म्हणजे तुम्हाला पकडलेले पोलिसांनी आणि स्थानबद्धता म्हणजे डिटेन्शन. डिटेन्शन दोन प्रकारचं असतं, एक प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन आणि पुनिटिव्ह डिटेन्शन. पुनिटिव्ह डिटेन्शन म्हणजे काय, लक्षात घ्या, तुमचा गुन्हा शाबित झालेला आहे आणि गुन्हा शाबित झाल्यानंतर तुम्हाला बाबा पोलिसांनी पकडले. प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन म्हणजे काय, किंवा तुमच्यावर असा आरोप लागला की तुम्ही गुन्हा केलेला म्हणून तुम्हाला एक समजा दखलपात्र गुन्हा आहे आणि दखलपात्र गुन्ह्यासाठी पोलीस तुम्हाला पकडून येतात. समजा आता तुम्ही जसं म्हणता की ॲट्रोसिटी ऍक्ट आहे, ॲट्रोसिटी ऍक्ट हा दखलपात्र गुन्हा आहे. दखलपात्र गुन्हा म्हणजे काय, तुम्ही समजा ॲट्रोसिटी ऍक्ट खाली गुन्हा दाखल झाला असेल तर पोलिसांना तुम्हाला अटक करून घेऊन जाण्याचा अधिकार आहे. तर नंतर मग तुम्हाला न्यायाधीशासमोर सादर केलं जातं. अदखलपात्र गुन्ह्यांच्या बाबतीत असं की तुम्हाला पहिल्यांदा न्यायालयात जातं, तर मग न्यायालय सांगतं की यांना अटक करावी की नाही, पोलीस फक्त गुन्हा नमूद करतात. मग म्हणून स्थानबद्धता दोन प्रकारची असते, एक पुनिटिव्ह डिटेन्शन आणि सेकंड इज प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन. प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन म्हणजे काय, तुम्ही गुन्हा केलेला नाही पण उद्या फ्युचरमध्ये तुम्ही गुन्हा कराल असं सरकारला वाटतं. म्हणजे तुम्ही उद्या राज ठाकरे एखादा प्रक्षोभक भाषण करेल, त्यामुळे लोक चिथावली जातील आणि मग दंगल उसळेल. एखादा मुस्लिम नेता असेल तो एखादं भाषण करेल, मग मुस्लिम लोक चिडली जातील. किंवा एखादा आरक्षणाशी निगडीत नेता असेल तो आरक्षणाविषयी लोकांना चितवेल आणि मग त्यानुसार दंगल उचलेल. असं जर सरकारला वाटलं की उद्या तुम्ही गुन्हा कराल तर तुम्हाला सरकार आधीच स्थानबद्ध करू शकतं. त्याला म्हटलं तर प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन. म्हणून दोन प्रकारची स्थानबद्धता आहे, पुनेटिव्ह आणि प्रिव्हेंटिव्ह. कलम 22 हा अटकेपासून संरक्षण म्हणतो. म्हणजे तुम्हाला अटक केलेली आहे आता सरकारनं, तर तुम्हाला काय काय संरक्षण आहे. पहिली गोष्ट, तुम्हाला ज्या कारणासाठी अटक केली त्याची माहिती सांगायला लागेल, किंवा मग तुम्हाला या कारणासाठी अटक केलेली आहे. दुसरी गोष्ट म्हणजे काय, तुम्हाला स्वतःला बचाव करता येईल किंवा तुमच्या वकिलामार्फत तुम्हाला बचाव करण्याचा अधिकार दिला जाईल. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काय, प्रवासाचा वेळ बघून तुम्हाला नियर तुमचा जो न्यायाधीश आहे त्याच्यात 24 तासात हजर केलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला जर अटक केलेली आहे तर जवळच्या न्यायाधीशापुढे 24 तासात अटक. जर न्यायाधीशानं अटक चालू करण्याचा आदेश नाही दिला तर तुम्हाला तात्काळ तुमची मुक्तता करायला पाहिजे. म्हणजे लिबर्टी. लक्षात घ्या, तुम्हाला पोलिसांनी अटक केली तरी 24 तासाच्या आत तुम्हाला नियरेस्ट मॅजिस्ट्रेटच्या पुढे हजर करावं लागतं. मॅजिस्ट्रेटला जर रिलेव्हंट वाटलं नाही तर तो तुमची अटकेपासून सुरुवात करू शकतं. मात्र 22(1)(a) खाली जे संरक्षण अवेलेबल आहे ते शत्रू देशातील नागरिक असतील किंवा ज्यांना प्राथमिक स्थानबद्धतेखाली म्हणजे प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन खाली अटक झाली असेल तर त्यांना पर्टिक्युलरली संरक्षण उपलब्ध नाही. तसेच जर कोर्टाच्या आदेशानुसार अटक झाली असेल, कर न भरल्याच्या प्रमाणात अटक झाली असेल किंवा प्रत्यार्पणाखाली अटक झाली तर वरील. म्हणजे काय, समजा एखाद्या व्यक्तीला कोर्टाने आदेश दिला की त्याला अटक करा, गुन्हा दाखल झाला होता पण तो हजर राहिला नाही, त्याला जामीन त्यानं मंजूर केला तर अग्रिम जामीन नामंजूर झाला आणि कोर्टाने आदेश दिला तर मात्र संरक्षण उपलब्ध नाही. दुसरी गोष्ट, समजा एखाद्या ह्याच्या बाबतीत असेल, कुठली नागरिक केस म्हणजे दिवाणी केस असेल, समजा सिव्हिल केस असेल तर त्या बाबतीत, किंवा तुम्ही एखादा कर नाही भरलेला आहे आणि त्यासाठी तुम्हाला अटक झाली, किंवा प्रत्यार्पण जसं आता चौकशीला भारतात आणतायत त्याखाली जर तुम्हाला अटक झाली असेल. प्रत्यार्पण म्हणजे काय, कैदी एखादा फरार होऊन दुसऱ्या देशात गेलेला आहे आणि त्याचं एक्स्ट्राडिशन केलेलं आहे आणि त्याला इथं आणलेलं आहे, तर त्या बाबतीत वरील संरक्षण उपलब्ध नाही. लक्षात घ्या, म्हणजे अटकेपासून संरक्षण 22(a) भाग देतो. मात्र त्याचे अपवाद कुठले, तर हे दोन अपवाद आहे, ते सगळं लक्षात ठेवा. म्हणजे पर्टिक्युलर ह्याच्याविषयी काय प्रश्न आला की अटक आणि स्थानबद्धतेपासून कुठलं कलम संरक्षण देतं, तर कलम 22 देतं आणि त्याच्याशी निगडीत जे काही कलम आहे ते लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढे, जर कृती न्यायिक किंवा अर्धन्यायिक असेल, म्हणजे मी परत सांगितलं, जर कृती ज्युडिशियल असेल किंवा सब ज्युडिशियल असेल तरच कलम होऊ शकतं. तर म्हणून पर्टिक्युलरली हे अपवाद आहेत, 4 अपवाद आहेत पर्टिक्युलरली, ते 4 अपवाद. शत्रू देशातील नागरिक नसला पाहिजे,
पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, प्राथमिक स्थानबद्धतेखाली अटक नसली पाहिजे. तिसरी गोष्ट म्हणजे तुमचा कोर्टाच्या आदेशानुसार अटक झाली नसली पाहिजे. कर न भरल्याच्या प्रमाणात अटक नसली पाहिजे. नागरिक खटल्याच्या बाबतीतली अटक नसली पाहिजे किंवा प्रत्यर्पण कायद्यातली अटक असल्यास, आणि जर ती कृती न्यायालयाने आली तर वरील बाबतीत हे कलम लागू पडतं, नाहीतर इतर बाबतीत लागू पडत नाही. कलम 22 मधला भाग, ज्या व्यक्तींना प्राथमिक स्थानबद्धतेखाली म्हणजे प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन खाली हे आहे, पर्टिक्युलर लक्षात घ्या. प्राथमिक स्थानबद्धता म्हणजे काय ते मी तुम्हाला सांगितलं. तर उद्या तुम्ही गुन्हा कराल, तुम्ही आता गुन्हा केलेला नाही, पण उद्या तुम्ही काहीतरी करू शकता म्हणून तुम्हाला आज अटक करण्याचं सरकार असं वाटतं, त्यावेळेला ते म्हणतात प्राथमिक स्थानबद्धतेचा अधिकार. तर हे संरक्षण कोणाला आहे? दोघांना आहे, म्हणजे नागरिकांना आणि विदेशी नागरिकांना पण आहे. आता पर्टिक्युलरली कसा होतो की समजा जी प्राथमिक स्थानबद्धतेखाली अटक करायची किंवा एखाद्या वेळेला स्थानबद्ध ठेवायचे असं आपण म्हणूया, अटकेपेक्षा स्थानबद्ध ठेवायचे, तर त्याला 3 महिन्यापेक्षा अधिक काळ स्थानबद्ध ठेवता येत नाही. याच्यावर बऱ्याच वेळा प्रश्न विचारला, लक्षात घ्या. अंडर द प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन एनी पर्सन कॅनॉट बी डिटेन्ड अबव्ह द 3 months. बरोबर आहे ना. मात्र सल्लागार मंडळ जे असेल, हे सल्लागार मंडळ एक नेमू शकतं कोर्ट. हा सल्लागार मंडळात कोणाचा समावेश असतो? उच्च न्यायालयाचा न्यायाधीशांचा, किंवा जे न्यायाधीश उच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून पात्रवण्यास आहेत त्यांनी जर सल्ला दिला की 3 महिन्यापेक्षा अधिक काळ त्याला अटक राहू शकते, तर मात्र त्याला 3 महिन्यापेक्षा काळ अटक राहू शकते. त्यांनी जर तसा सल्ला दिला नाही तर प्राथमिक स्थानबद्धतेखालील अटक म्हणजेच प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन खाली अटक 3 महिन्यापेक्षा अधिक काळ असणार नाही. परत लक्षात घ्या, 3 महिन्यापेक्षा अधिक काळ. ज्याला स्थानबद्ध केलं आहे त्याला त्याची कारणे सांगितली पाहिजेत. मात्र जर ती कारणं पब्लिक इंटरेस्ट ॲट लार्जच्या विरुद्ध असतील, म्हणजे सार्वजनिक हिताच्या विरुद्ध असतील, तर त्याला ते हे करता येत नाही. त्या ज्या आदेशानं स्थानबद्ध केलेले त्या आदेशाची त्याला डिफेंड करण्याचा अधिकार आहे. लक्षात घ्या, पर्टिक्युलरली ह्या गोष्टी लक्षात घ्या की स्थानबद्धता फक्त 3 महिन्यापेक्षा होऊ शकते. 3 महिन्यापेक्षा अधिक असेल तर सल्लागार मंडळाने तसा मत प्रदर्शित करावं लागतं. या सल्लागार मंडळात उच्च न्यायालयाचे न्यायाधीश असतात, सर्वोच्च न्यायालयाचे नसतात. पर्टिक्युलरली जर ह्या स्थानबद्धतेला त्याला डिफेंड करण्याचा, संरक्षण करण्याचा अधिकार आहे. स्थानबद्धता किंवा त्याच्या बाबतीत जे कायदे करायचे समजा 22व्या कलमासाठी, हा अधिकार दोघांच्याच निभावेल. म्हणजे संसद पण कायदा करू शकतं आणि राज्याचे कायदे मंडळ पण याच्यात कायदे करू शकतं. ठीक आहे. पुढे संसद कुठल्या बाबतीत कायदा करू शकतं? संरक्षण, परराष्ट्रीय संबंध, भारताची सुरक्षितता याविषयी स्थानबद्धतेचे कायदे करण्याचा संसदेला अधिकार आहे. म्हणजे समजा भारताचं संरक्षण करायचे, परराष्ट्राशी संबंध आहेत, भारताची सुरक्षितता आहे, सिक्युरिटी अफेक्ट होते, तर त्या बाबतीत स्थानबद्धतेशी संबंधित कायदे करायचे तर संसदेला अधिकार आहे. सार्वजनिक व्यवस्था म्हणजे पब्लिक ऑर्डर, राज्याची सुरक्षितता म्हणजे काय? प्रोटेक्शन ऑफ द स्टेट, आवश्यक वस्तूंचा पुरवठा म्हणजे सप्लाय ऑफ इसेन्शियल कॉमोडिटीज, या बाबतीत कायदा करण्याचा केंद्र सरकार, राज्य सरकार धोरण आहे. म्हणजे वरील बाबतीत फक्त संरक्षण, परराष्ट्रीय संबंध आणि भारताची सुरक्षितता फक्त केंद्र सरकारला अधिकार, राज्याची सुरक्षितता, सार्वजनिक व्यवस्था आणि आवश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार दोघांनी. 44व्या घटना दुरुस्तीने काय केलं होतं? हा कालावधी 2 महिने केला. मात्र या तरतुदीला परिणाम दिल्याचा परिणाम स्थानबद्धतेचा कालावधी आधी 3 महिने. म्हणजे 44व्या घटना दुरुस्ती जी करण्यात आली होती त्या 44व्या घटना दुरुस्तीच्या नुसार पर्टिक्युलरली हा कालावधी 3 महिन्यावरून 2 महिने केला होता. मात्र अजून तो तसा त्याला परिणामकता दिली नाही, म्हणजे इफेक्ट दिलेला नाहीये. म्हणून आजही एखाद्या व्यक्तीला अटक केली तर त्याचा स्थानबद्धतेचा कालावधी हा 3 महिने. संसदेने स्थानबद्धतेसाठी पुढील कायदे केले आहेत. एक प्रिव्हेन्शन डिटेन्शन ऑफ 1950 जो एक्सपायर झाला 1969 साली. मेंटेनन्स ऑफ इंटेरियल सिक्युरिटी ऍक्ट दॅट इज मिसा ऍक्ट 1971 तो रिपेल केला 1978. कॉन्व्हर्सेशन ऑफ फॉरेन एक्सचेंज अँड प्रिव्हेन्शन ऑफ स्मगलिंग ऍक्ट दॅट इज कोफ पोसा 1974. नॅशनल सिक्युरिटी ऍक्ट दॅट इज 1980. प्रिव्हेन्शन ऑफ ब्लॅक मार्केटिंग अँड मेंटेनन्स ऑफ इसेन्शियल कॉमोडिटीज ऍक्ट तो जो 1980चा. पुढे टेरिस अँड डिस्प्यूट्स रिलेटेड प्रिव्हेन्शन ऍक्ट दॅट इज टाडा ऍक्ट 1985 तो रिपेल केला 1995 ला. प्रिव्हेन्शन ऑफ इलिसिट ट्रॅफिक ऑफ नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस ऍक्ट 1988 अँड प्रिव्हेन्शन ऑफ टेररिझम ऍक्ट पोटा तो रिपेल केला 2004 साली. असे काही संसदेनं प्राथमिक स्थानबद्धतेखाली जी कायदे होते त्यासाठी कायदे केलेले आहेत. हे कायदे पर्टिक्युलरली रिलेव्हंट आहेत का, किंवा याच्यानं जे पर्टिक्युलरली जे नागरिकाचं स्वातंत्र्य ते अफेक्ट होतं का, याच्याविषयीचा जो चर्चेत आहे तो युपीएससीची जी मुख्य परीक्षा तो विषय. बऱ्याच असं म्हणतात की हा जो कायदा आहे प्राथमिक स्थानबद्धतेचा हा कोणत्याही प्रगत देशामध्ये नाहीये. म्हणजे जे प्रगत देश आहेत ज्यांच्याकडून आपण कन्स्टिट्यूशन घेतले की जास्त काही इंग्लंड असेल तर इंग्लंडच्या देशामध्ये आता कुठल्याही जे प्रगत राष्ट्र आहेत त्या प्रगत राष्ट्रामध्ये प्राथमिक स्थानबद्धतेचा किंवा प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शनचा कायदा नाही. त्यामुळे प्राथमिक स्थानबद्धतेखाली म्हणजे एखादी व्यक्ती फ्युचरमध्ये गुन्हा करणार आहे त्यासाठी त्या व्यक्तीला आत्ताच त्या अझम्पशनवर अटक करणं हे चुकीचं आहे असं मत व्यक्त केलेलं आहे. तरी पण आज आपला हा विषय नाही, कारण आपण एमपीएससीची तयारी करतो किंवा सीडीएसची करतोय. इंटरव्ह्यूला प्रश्न विचारले त्या दिवशी कसं टॅकल करायचं त्या आपण त्यावेळेला बघूया, तो आत्ताचा विषय नाही. तर आज आपण 19 ते 22, 19, 20, 21, 22 हे आर्टिकल बघितले. 19 मध्ये आपण 6 प्रकारचे स्वातंत्र्य बघितले, त्याचे निर्बंध बघितले. 20 मध्ये आपण
जे असेल ते कन्व्हिक्शन फॉर ऑफेन्सेस बघितलं, म्हणजे अटक झाल्यानंतर किंवा शिक्षा झाल्यानंतर त्याला शिक्षा जी असेल ते मनमानी नसेल तर त्याला काय काय अधिकार असतात, ती शिक्षा डबल जीओपार्टी नसते, सेल्फ इन्क्रिमिनेशन नसतं, यापेक्षा बघितलं. त्याच्यानंतर कलम 21 मध्ये आपण जीवित आणि व्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार बघितला, त्यात आपण ड्यू प्रोसेस ऑफ लॉ, प्रोसिजर इस्टॅब्लिशेबल लॉ हे तत्व बघितलं. कलम 22 मध्ये आपण जे ते स्थानबद्धता, प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन आणि अटक, म्हणजे तुम्हाला जर समजा इम्प्रिजमेंट झालं तर त्यापासून संरक्षण काय काय आहे ते भाग 2 मध्ये बघितलं. प्राथमिक स्थानबद्धता 3 महिन्यापेक्षा अधिकार ठेवता येत नाही, या लेक्चरच्या माध्यमातून बघितलं. पुढच्या लेक्चरला आपण कदाचित मूलभूत अधिकार सगळे संपून टाकूया पुढच्या लेक्चरला. मला मते 2 लेक्चर अजून घेऊया, कारण भाग तसा कॉम्प्लिकेटेड आहे. पुढच्या लेक्चर्सला आपण मूलभूत अधिकारचा पुढचा भाग कंटिन्यू करूया. काही शंका असेल तर मला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. धन्यवाद.